अमेरिकेनं कितीही धाकदपटशा दाखवला असला तरी भारत आपल्या राष्ट्रहिताच्या भूमिकेवर कायम आहे आणि म्हणूनच रशियाकडून होणारी भारताची तेल खरेदी अजिबात थांबलेली नाही। मार्चमध्ये केलेल्या खरेदीत तर 15 लाख बॅरल तेल खरेदी झालेली आहे। रशियाकडून तेल घेतलं तर खबरदार असं म्हणत अमेरिकेनं भारतावर आयात शुल्क लावलं होतं, पण त्याला न जुमानता रशियाकडून तेल खरेदी सुरूच आहे। आणि इतकंच नाही तर इतरही काही देशातून भारताची तेल खरेदी सातत्यानं सुरू असल्याचं दिसून येतंय। या संदर्भातला वाढीव तपशील काय आहे तो पहा। भारताचा दैनंदिन तेल वापर हा सुमारे 50 लाख तेलपिंप इतका आहे। सध्याच्या घडीला भारत 40 देशातून कच्चं तेल आयात करतो। एकूण आयातीपैकी 70% तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाहेरून येतंय। भारताचा दैनंदिन नैसर्गिक वायूचा वापर सुमारे 189 दशलक्ष घनमीटर इतका आहे। 97.5 घनमीटर वायूचं देशांतर्गत उत्पादन होतंय। सध्या जवळपास 47.4 दशलक्ष घनमीटर पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे। सध्या पर्शियाच्या आखातात भारताची एकूण 28 मालवाहू जहाजं फिरतायत। 24 जहाजं ही होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेला आहेत, त्यावर 677 भारतीय खलाशी आहेत। 24 जहाजं कुठे आहेत त्याचा तपशील आपण आता पाहिला तर 4 जहाजं ही सामुद्रधुनीच्या पूर्वेला आहेत, त्यावर 101 भारतीय खलाशी कार्यरत आहेत।